सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण फक्त एक कच्चा बटाटा वापरून खमंग खुसखुशीत मटरी कशी करायची हे बघतोय। ही मटरी तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये 2 महिनेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कच्चा बटाटा साल काढून अशा प्रकारे चिरून टाकायचा आहे। माझ्याकडे मोठे बटाटे होते म्हणून मी एकच बटाटा घेतलाय। तुमच्याकडे छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता। बटाटा चिरल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। आता एक मीडियम साईजचा कांदा असा उभा चिरून घालायचा आहे। आता 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता 4 ते 5 लसण पाकळ्या घालायच्या आहेत। लसण आणि कांदा तुम्ही खात नसाल तर स्किपही करू शकता। आता मिक्सरला याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट तयार करताना 1-2 चमचे पाणी लागलं तर पाण्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरला मी बटाट्याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। ही पेस्ट तयार करताना फक्त मी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे। खूप जास्त पाण्याचाही आपल्याला इथे वापर करायचा नाही आणि यामध्ये जर चुकून एखादा मोठा तुकडा राहिला असेल तो वेगळा करून घ्यायचा आहे आणि पेस्ट लगेच मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, पण ओवा टाकण्या अगोदर असा हातावरती घेऊन हाताने चुळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर रिलीज होतो आणि नाश्त्यामध्ये चव त्याची छान उतरते। आता अर्धा चमचा काळे तीळ टाकायचे। तिळाच्या ऐवजी तुम्ही कलोंजी म्हणजे कांद्याचं बीसुद्धा यामध्ये टाकू शकता। आता 2 चमचे साजूक तूप टाकायचे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपामुळे रेसिपी आपली मस्त खस्ता तयार होते। आता सर्व हे जिन्नस आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे। हा नाश्ता करायलाही खूप सोपा आहे, कमी मसाल्यामध्ये खूपच टेस्टी हा नाश्ता बनतो। तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। घातलेले सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स झालेत। आता लगेच यामध्ये आपल्याला 1 कप मैदा टाकायचा आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। आता हा मैदा आपल्याला या पेस्टमध्ये छान मळून घ्यायचा आहे। हे पीठ मळताना आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसा आपल्याला इथे मैद्याचा वापर करायचा आहे। सुरुवातीला आपण यामध्ये 1 कप मैदा घातला होता आणि पीठ पहा अजूनही खूप पातळ आहे, तर आणखीसुद्धा आपल्याला इथे मैदा लागणार आहे। तर आता मी यामध्ये अर्धा कप मैदा घालते। आता हा मैदासुद्धा आपल्याला यामध्ये छान मळून घ्यायचा आहे। हे पीठ मळण्यासाठी आणखीसुद्धा आपल्याला मैदा लागणार आहे। तर सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल की हे मळताना मला किती मैदा आणि किती तूप लागलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला फक्त यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकले आणि जसं जसं आपण मैदा यामध्ये वाढत जाऊ तसं तसं आपल्याला यामध्ये तूप देखील घालावं लागणार आहे, तरच आपली रेसिपी मस्त खुसखुशीत तयार होईल। आता हे पीठ मी छान मळून घेते। तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतले। हे पीठ मळण्यासाठी मला 2 कप मैदा लागलेला आहे। मैद्याचं प्रमाण तुम्हाला यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्तही लागू शकतं। ते पूर्णपणे तुम्ही बटाटे किती लहान मोठे वापरता त्यावरती सुद्धा डिपेंड राहतं। 2 कप मैदा आपण यामध्ये घातलेला आहे आणि 2 कप मैद्यासाठी आपल्याला 4 चमचे साजूक तूप यामध्ये घालायचं आहे आणि छान मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता तयार पीठ आपण झाकून ठेवून 15 मिनिटे भिजण्यासाठी असं साईडला ठेवून देऊयात। आता 15 मिनिटे झालेली आहेत आणि पीठसुद्धा आपलं छान भिजलं आहे। तरीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडंसं पीठ परत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ चांगलं एकजीव होईल। आता पीठ थोडंसं मळून घेतल्यानंतर पीठ छान मऊ झालं आहे। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत किंवा मटरी तुम्हाला किती लहान मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचे उंडे तयार करून घेऊ शकता। आता अशाच प्रकारे मी याचे उंडे तयार करून घेते। इथे तुम्ही पाहू शकता काही उंडे मी तयार करून घेतले। आता लगेच आपण मटरी बनवायला सुरुवात करूयात। आता या उंड्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या लाटताना याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही, कारण पीठ आपण अगदी मस्त तयार करून घेतले, अजिबात चिकटत नाही लाटताना। तर तुम्ही पाहू शकता याची मी छोटीशी पुरी लाटून घेतली आहे। आता या पुरीच्या वरतून आपल्याला थोडंसं साजूक तूप लावायचं आहे। तेथे मी साजूक तूप घेतलं आहे आणि थोडासा मैदा देखील घेतला आहे। सुरुवातीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता तूप लावून झालं की लगेच थोडासा मैदा देखील यावरती भुरभुरून घ्यायचा आहे। मैदा आणि तूप या पुरीच्या वरतून लावल्यामुळे मटरी तळताना याचे लेयर्स किंवा पडदे खूप छान सुटतात। आता आपल्याला अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे।
ज्याप्रमाणे आपण त्रिकोणी पराठा बनवण्यासाठी उंडा तयार करतो अगदी तसंच याला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण याला हलकंसं लाटून घेऊयात। लाटताना सुद्धा आपल्याला खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर याच्या लेयर सुटणार नाहीत। अगदी हलकंसं आपण याला लाटून घ्यायचं आहे। आता याची थिकनेससुद्धा मी तुम्हाला दाखवते। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला ही मठरी लाटून घ्यायची आहे। आता आणखी एक मठरी मी तुम्हाला बनवून दाखवते। आता मुलांच्या सुट्ट्या देखील सुरू झालेल्या आहेत आणि मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी रोज वेगळं नवीन काय बनवायचं हा प्रश्न देखील आपल्याला पडतो। पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण यापुढे मी रोज वेगवेगळ्या नवीन नाश्त्याच्या आणि स्नॅक्सच्या रेसिपीज अपलोड करणार आहे। तुम्हाला या रेसिपीज न चुकता पाहायच्या असतील तर तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे मग माझी प्रत्येक येणारी नवीन रेसिपी तुम्ही न चुकता पाहाल। इथे तुम्ही पाहू शकता काही मठरी मी तयार करून घेतली। आता तयार मठरी मी तुम्हाला लगेच तळून दाखवते। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपल्याला अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये मठरी सोडायची आहे। मठरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवायची आहे, म्हणजे याला मस्त लेयर सुटतात। आता मठरी तळून जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत याला टच करायचं नाही आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मठरी तळून वरती आले। अशी मठरी वरती आली की आपल्याला पलटून घ्यायची आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला कमी गॅसवरती आलटपलट करून ही मठरी खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। ही मठरी कमी गॅसवरती तळल्यामुळे या मठरीला लेयर्स खूप छान सुटतात आणि याला रंगही खूप छान येतो। आतपर्यंत ही मस्त खमंग खुसखुशीत तळल्या जाते। तर तुम्ही पाहू शकता मठरी आपली अगदी सुरेख तळलेली आहे। आता बाहेर काढून घेऊयात आणि राहिलेली मठरीसुद्धा आता याच पद्धतीने तळून घेऊयात। करायला खूप सोपी, खायला मस्त खमंग खुसखुशीत कच्च्या बटाट्याची मठरी खाण्यासाठी तयार आहे। तर ही मठरी तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।